नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालील पिल्लूदर्शक चुकीची जोडी ओळखा। खालील पिल्लूदर्शक चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 मेंढीचे करडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा, जसे बाबू बेट तसे भाकरी डॅश डॅश। खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा, जसे बाबू बेट तसे भाकरी डॅश डॅश। तर ऑप्शन क्रमांक 2 चवड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा। पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा। खेळणी तयार करायला बुरड्याघरच्या आंबड्या आणाव्यातच लागायच्या। खेळणी तयार करायला बुरड्याघरच्या कांबड्या आणाव्यात लागायच्या। तर ऑप्शन क 3 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा। दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा। तर ऑप्शन क्रमांक 4 खारट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता। खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता। तर ऑप्शन क्रमांक 3 शरीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश। नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश। तर ऑप्शन क्रमांक 2 हात झटकणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश। तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश। तर ऑप्शन क्रमांक 1 भान हरपणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली। या वाक्यातील विशेषण ओळखा। सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली। या वाक्यातील विशेषण ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 जबरदस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, वाहनांमध्ये हे ठेवू नये। वाहनांमध्ये हे ठेवू नये। तर ऑप्शन क्रमांक 2 ज्वलनशील पदार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी गटात न बसणारा पद खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 भास्कर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो। लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो। तर ऑप्शन क्रमांक 2 वाहन थांबवा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात। जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात। तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारताचे गृहमंत्री कोण आहेत। भारताचे गृहमंत्री कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅश या देशाने भूषविले। सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅश या देशाने भूषविले। तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे। तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता। अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता। तर ऑप्शन क्रमांक 2 वीर वामनराव जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही। ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही। तर ऑप्शन क्रमांक 4 निर्वात जागा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे। भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, ऋणमोचन व मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे। ऋणमोचन मुदगलेश्वर देवस्थानसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 भातकुली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 दूरध्वनी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, वर्धा नदीमुळे कोणत्या दोन
जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा रेषा बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री अनिल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाविकास आघाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वाहन चालवताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव डॅशवर पडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्णय क्षमता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लिप रोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबादेवी मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो? ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मूळदोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यावली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीकृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जो बिडेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 दारू पिऊन वाहन चालवणे हा कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 185 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हुबेई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मेघदूत कालिदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूखार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशत विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नाकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ऊन हून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
ऊनहून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 पायत्या घड्यावर पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? वाहनाच्या पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 टायरच्या मध्यभागी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मनोज नरवणे हे कितवे लष्कर प्रमुख होते? मनोज नरवणे हे कितवे लष्कर प्रमुख होते? तर ऑप्शन क्रमांक 3 28वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मनोज पांडे हे कितवे लष्कर प्रमुख आहे? मनोज पांडे हे कितवे लष्कर प्रमुख आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 29वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? तर ऑप्शन क्रमांक 3 धामरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच NDC काम कोण करतात? राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच NDC च्या सचिव म्हणून काम कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सचिव नियोजन आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 संविधान सभेचे भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली? संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली? ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याचा दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे खालीलपैकी कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे खालीलपैकी कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अलीकडच्या काळात भारतीय निर्यातीमध्ये कोणाच्या वस्तू वेगाने वाढ झाली आहे? अलीकडच्या काळात भारतीय निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूची वेगाने वाढ झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक वस्तू व सॉफ्टवेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 आर्थिक
सुधारणांमुळे भारतात कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीला जास्त चालना मिळाली आहे? आर्थिक सुधारणांमुळे भारतात कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीला जास्त चालना मिळाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 उत्कृष्ट प्रतीच्या लिंबासाठी प्रसिद्ध असलेले उतराण हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्कृष्ट प्रतीच्या लिंबासाठी प्रसिद्ध असलेले उतराण हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 रोशन नावाच्या गवतापासून औषधी व सुगंधी तेल काढण्याची व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात आहे? रोशन नावाच्या गवतापासून औषधी व सुगंधी तेल काढण्याची व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी असे कोणी म्हटले आहे? राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 आप्पासाहेब पटवर्धन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चाळकेवाडी पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? चाळकेवाडी पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? तर ऑप्शन क्रमांक 1 13 तास 13 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 21 मार्च 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते? 21 मार्च 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 0° हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी सालेर ह्या पर्वत शिखरांची उंची किती आहे? खालीलपैकी सालेर या पर्वत शिखराची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1567 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जुन्या मराठी कवींचा जिल्हा व ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? जुन्या मराठी कवींचा जिल्हा व ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मैकल पर्वतरांग हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? मैकल पर्वतरांग हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता उद्योग थळवायशेत येथे आहे? खालीलपैकी कोणता उद्योग थळवायशेत येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 खत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते? खालीलपैकी भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 एकेरी व एकात्म न्यायव्यवस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोक आयुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महर्षी धोंडोकेश कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात खालीलपैकी कोणती संस्था काढली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात खालीलपैकी कोणती संस्था काढली? तर ऑप्शन क्रमांक 3 महिला आश्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला आहे? गौतम
गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मलेरिया हा रोग डॅश डॅशमुळे होतो. मलेरिया हा रोग डॅश डॅशमुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 प्लाझ्मोडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कायद्यापुढे समानता हे डॅश यांचे दुसरे तत्व आहे. कायद्यापुढे समानता हे डॅश यांचे दुसरे तत्व आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्याचे राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतात लघु उद्योगांची पहिली गणना केव्हा केली गेली? भारतात लघु उद्योगांची पहिली गणना केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 2 1971 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारणासाठी जनता पत्र व डॅश डॅश ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारणासाठी जनतापत्र व डॅश या वृत्तपत्रांचा वापर केला. तर ऑप्शन क्रमांक 2 मूकनायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅश या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅश या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे. तर ऑप्शन क्रमांक 2 रयतवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चौरी चौरा घटनेनंतर डॅशची चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर डॅशची चळवळ संपुष्टात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी सेमिनरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी सेमिनरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताचा प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताचा प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वीपकल्पीय पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात? कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 संरक्षण मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल.